इथे एक लायब्ररी आहे, तुम्ही जा तिथे अभ्यास करा, 12 तास करा, जितकं तुम्ही करू शकता ते करा. आणि तिथे गेल्यानंतर असं जे एन्व्हायरमेंट तिथे असतो, त्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रुप स्टडी केली किंवा इंडिव्हिज्युअल स्टडी केली किंवा जे ऑलरेडी सक्सेस झालेले आहेत मुले तिथून, तर त्या मुलांनी यांच्याशी वार्तालाप केला, त्यांना सांगितलं की व्हॉट इज सक्सेस मंत्रा. तर सक्सेस मंत्राबद्दल त्यांना जर डिस्कशन केला त्यांच्याशी, तर त्यांचे जे मनोबल वाढतात. आणि काही वेळेस आपला मनोबल, मी काय करू, मी करू शकतोय की नाही, मला शक्य आहेत की नाही, असे जे प्रश्न त्यांचे मनात असतात, त्यांचे उत्तर त्यांना तिथे मिळतात आणि त्यांना तिथे ते उत्तर भेटतात आणि मग त्यांच्या मनोबल वाढतात. अरे ये कर सकता तो मैं भी कर सकता हूँ. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे नसते, त्यांचा जन्म झाला नसता, त्यांनी त्या समाजाला ते योगदान दिलं नसतं, तर आम्ही आज या हॉलमध्ये नसतो, मी स्टेजवर नसतो, मी सूट घालून नसतो, सिद्धार्थ भाऊ असू द्या, शुद्धोधन असू द्या, सगळे लोक इथे नसते. तर आपण कुठे असतो? जिथे माणूस म्हणून आपली गणना नाही अशा समूहामध्ये आपण असतो. मग तिथून जो प्रवास सुरू झाला, त्यांनी तिथपर्यंत केला. त्यांनी केल्यानंतरच्या पुढची जी जबाबदारी आहे ती आपली होती, आपली आहे, होती म्हणण्यापेक्षा आपली आहे. आणि ही जबाबदारी पार पाडण्याची जी जाणीव आहे ती राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आपल्या सर्वांमध्ये निर्माण करत आहे, समाजामध्ये एक आश्वासकता निर्माण करत आहे. बुद्ध की राह पर चले आज हम, स्वागतम 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 स्वागतम. बुद्ध की राह पर चले आज हम, स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम. करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका अर्थात RJPA विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन निर्माण झालेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ आहे. भरकटलेल्या युवा वर्गाला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यासाठी व त्यांना उच्चतम ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी ध्येयवेड्या अधिकाऱ्यांना आपली ऊर्जा विधायक मार्गाने खर्ची घालून काही सहकाऱ्यांच्या मदतीने नव्या समाजाच्या निर्मितीसाठी सन 2000 साली राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेची पायाभरणी केली. ज्याचे ध्येयच अभेद्य, उदात्त व मोठे आहे, याची जाणीव समाजातील इनलाइटनेट झालेल्या समूहाला होणार नाही तर नवलच होईल. अशा अनेकांनी या निशुल्क अभ्यास संस्कृती चळवळीला वेळ, पैसा व बुद्धिमत्ता दिलेली आहे. आजही निस्वार्थी भावनेने समाजाला उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या परतफेडीसाठी असलेली अनेक विवेकनिष्ठ, बुद्धिवादी, ज्यांच्या रक्तातील चळवळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही, असे अनेक युवा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेसाठी तन्मन धनाने सहकार्य करतात आणि ते प्रामाणिकपणे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेला गतिमान करण्याची चळवळ ही कायम ते गतिमान करण्यासाठी कायम प्रयत्नरत असतात. ही चळवळ अशीच वृद्धिंगत व्हावी,
तिचे ध्येय आणि उद्दिष्ट तळागाळातील गरीब व होतकरू तसेच संसाधनरहित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या चळवळीचे विशाल रूप धारण करून संपूर्ण देशात रुजावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्रातील एकूण 68 अभ्यासिकेतील संपूर्ण विद्यार्थ्यांचा हा स्नेहमिलन सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सहयोग देणाऱ्या तसेच समाजाला हातभार लावणाऱ्या तसेच राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या मार्गदर्शनातून शासकीय प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कारही करणार आहोत. या अविस्मरणीय प्रसंगाचे आपण सर्व साक्षीदार आहात. या कार्यक्रमाप्रसंगी ही विशेष माहिती आपणा सर्वांना मला देणं महत्त्वाचं वाटलं. मित्रहो, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ही सामाजिक दायित्व आणि विद्यार्थी हित व विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन निर्माण झालेली सामाजिक व सांस्कृतिक चळवळ आहे. वंचित व भरकटलेल्या युवा वर्गाला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यासाठी व त्यांना उच्चतम ध्येय दिशेने पोहोचवण्यासाठी डॉक्टर प्रशांत रोकडे सरांनी व इतर सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांनी आपली ऊर्जा विधायक मार्गाने खर्ची घालून नव्या समाजाच्या निर्मितीसाठी सन 2012मध्ये RGPची स्थापना केली. मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची मी देणे लागतो. बाबासाहेबाच्या या युक्तीचा वसा घेत डॉक्टर प्रशांत रोकडे सर, सिद्धार्थ गायकवाड सर, विजय शेंडे सर व इतर समन्वयक या कार्यासाठी तयार होऊन मागील 12 वर्षापासून हे अविरत RGPचे कार्य करीत आहे. ही निशुल्क अभ्यास संस्कृती चळवळ अशीच वृद्धिंगत व्हावी व तिचे ध्येय उद्दिष्ट तळागाळातील गरीब, होतकरू व संसाधनरहित विद्यार्थ्यापर्यंत पोचावे व या चळवळीने विशाल रूप धारण करून ती संपूर्ण देशात रुजावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्रातील 68 अभ्यासिकेमधील संपूर्ण विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहमिलन सोहळा 2024 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमच्या या अभ्यासिकेमधून अभ्यास ध्येयापर्यंत पोचलेल्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा व RGPला सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक सहयोग देणाऱ्या तसेच समाजासाठी झटणाऱ्या समन्वयकांचा सत्कार करणार आहोत. RGPचा उद्देश तळागाळातील व होतकरू विद्यार्थ्यांना योग्य ध्येय दिशेने नेऊन त्यांना नोकरीवर लावणे, आर्थिक संपन्नता प्राप्त करणे हा एवढाच नसून या अभ्यासिकेतून तयार होणारा विद्यार्थी आंबेडकरी चळवळीचा भाग बनला पाहिजे. या सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून त्याने RGPचा रथ पुढे नेला पाहिजे हेच मोठे स्वप्न घेऊन कार्य करीत आहे. आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण समाज उत्थानासाठी खर्च केला पाहिजे. बाबासाहेबांच्या याच उद्घोषणेचा आधार घेत आज राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे समन्वयक कोणत्याही शासकीय मदतीविना हे कार्य सातत्याने करीत आहे. जसे हे शिलेदार आपल्या कमाईतून, दानदातृत्वातून ही चळवळ पुढे नेत आहे, तसेच आपण सुद्धा समाजाचे एक घटक आहो, त्याचे मीही देणे लागतो हे ध्यानी ठेवून या चळवळीला संपूर्ण देशात गतिमान करण्याचे कार्य करायचे आहे. मित्रहो, आपणास कल्पना आहे की या चळवळीसाठी राबणाऱ्या समन्वयकांना कोणताही आर्थिक लाभ किंवा पद यात त्यांना नाही. अभ्यासिका परिवार याला महत्त्व देत नसले तरी हे सामाजिक कार्य करताना, विद्यार्थी भविष्य घडवताना फार मोठे आत्मिक समाधान लाभत असल्याचे व जीवन सार्थक होत असल्याचे अनुभव आम्हा समन्वयकांना येत आहे. या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक शुल्क आकारले जात नाही. पुस्तके, फर्निचर तसेच आवश्यक सर्व सुविधा समाज ऋणातून दिल्या जातात. शासकीय वाचनालयाप्रमाणे ग्रंथपाल किंवा इतर कुणीही नियंत्रक नसतो, तर हे सर्व शिस्तबद्ध कार्य विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या शिस्तीतून चालवले जातात.
दररोज बुद्धवंदना घेतली जाते. 12 तास निरंतर अभ्यास यासारखे उपक्रम व वक्तृत्व लेखन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव या अभ्यासिकेतून दिला जातो. वाढलेल्या स्पर्धेच्या या युगात सुद्धा या अभ्यासिकेतून अभ्यासाचे, शिस्तीचे व आंबेडकरी विचाराचे धडे घेऊन जवळपास 1200चे वर विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झालेले आहे. हीच फार मोठी फलश्रुती आम्हाला या अभ्यासिकेद्वारे मिळाली आहे. पुढेही अशीच मिळत राहो व अभ्यासिकेचे हे निस्वार्थी पवित्र कार्य असेच अविरत सुरू राहो हीच मनोकामना करतो. आणि जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील माझ्याच्या शेराने सांगता करतो. देऊन लेखनीचे हत्यार भीम बाबा, देऊन लेखनीचे हत्यार भीम बाबा, हृदयात पेरले तू अंगार भीम बाबा, हृदयात पेरले तू अंगार भीम बाबा. केलेत शिक्षणाच्या तू या जडीबुटीने, केलेत शिक्षणाच्या तू या जडीबुटीने, सारेच दूर अमुचे आजार भीम बाबा, सारेच दूर अमुचे आजार भीम बाबा. एक मोठा दिवस आहे आणि काल दीक्षाभूमीवर आम्ही होतो संपूर्ण दिवस आणि फार मोठी संख्यामध्ये लोक तिथे आले आणि धम्मचक्र परावर्तन दिवस होता. त्यावेळेस आम्ही आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांना हेच सांगत होतो की आपलं कर्तव्य जे बाहेरून किंवा शहरातून भाविक येतात त्यांचे व्यवस्थितपणे दर्शन झाले पाहिजे आणि ते सुखरूप आपले घरी परत गेले पाहिजे. आणि त्या दृष्टीने आमचे सगळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी काम केलं. तसेच उद्याचा दिवस पण फार मोठा दिवस आहे आमच्यासाठी, कारण या शहरामध्ये जवळपास 8-8.5 महिने मला झालेले आहे. त्या महिन्यामध्ये नेहमी आणि सतत काहीतरी बंदोबस्त राहतात आणि आमच्या असं पण हेतू आहेत की आम्ही जाऊन लोकांना भेटलो पाहिजे आणि काय चाललेलं आहे समाजामध्ये त्याच्याबद्दलही कल्पना घेतली पाहिजे. म्हणून आम्ही जे प्रोग्राम्स असतात तिथे जाण्याचा हेतू नेहमी आम्ही ठेवतो आणि त्याच दिशेने आजचं जे प्रोग्राम आहे याबद्दल आम्ही भरपूर ऐकलेलं आहे. ज्यावेळेस काही आपले अधिकारी आमच्याकडे आले होते, ज्या कार्यकारिणीचे सदस्य आहे त्यांनी ह्या सगळे जे चळवळ आहे त्याच्याबद्दल सांगितलं की कसे जवळपास 68 अभ्यासिका चालू आहेत सध्या आणि ते अजून वाढवण्याचा त्यांचा प्रयास चालू आहे. त्यांना धन्यवाद करण्यासाठी आज मी इथे आलो आहे. कारण आपल्यासाठी स्वतःसाठी सगळे जगतात, परंतु इतरांसाठी आपण काय करू शकतो हे फार क्वचित लोक विचार करतात. आपली नोकरी लागली, आपण गावातून येतो आणि मग काय करायचं विसरून जातो. आपलं घर झाला पाहिजे, गाडी बंगला झाला पाहिजे, आपले मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, ह्या मर्यादामध्ये आपण राहतो आणि पुढे जास्त काय आपण करत नाही. आमचे जे अधिकारी आहे इथे पण आमचे अधिकारी मेश्राम जे आहे API ते आहे, असे भरपूर अधिकारी कर्मचारी आहे. त्यांना मी नेहमी सांगतो की ज्या गावातून आपण येतो, जसं मी हरियाणाचे आहे, माझं गाव निंदाणा म्हणून आहे हरियाणामध्ये, माझे वडील तिथून आले, ते ASI म्हणून दिल्ली पोलीसमध्ये सिलेक्ट झाले, परंतु आजही माझं जे नातं आहे माझे गावाशी ते आजही तसंच आहे जसं त्यावेळेस होता. माझे वडील, आई, आम्ही, माझी बहिणी हे आम्ही सगळे तिथे जाण्याचे प्रयत्नात राहतो आणि तिथे आम्ही काय करू शकतोय असं नेहमी विचारात राहतं. असं सगळ्यांनी केलं पाहिजे असं माझा ठाम मत आहे. असं जर सगळ्यांनी केला तर आपला देश सुधरू शकतोय. आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका जे 2012मध्ये सुरू केली आणि त्याच्यानंतर म्हणजे कुठलाही स्वार्थ नाही आहे त्याच्यात, असा जे आहे आणि चालूच ठेवणे आणि लोकांना त्याचे जोड़ने हा आसान नहीं है. और इसके लिए बच्चों को
उसमें जोडणं, त्याचे जे परिवार आहेत त्यांना त्याच्याशी जोडणे आणि ते कंटिन्युटी ठेवणे हा फार कठीण आहे. आम्ही पण जे आहे ह्याच मार्गाने माझा पण प्रवास चालू आहे. आम्ही जवळपास 7 लायब्ररीज महाराष्ट्रामध्ये सध्या चालवतो आणि 2 शाळा पण आमची चालू आहे जसा सांगण्यात आला. हेतू हाच आहे की मी ज्यावेळेस तिथे नसणार आम्ही काय काय काम केला समाजासाठी हा कमीत कमी त्या दृष्टीने लोक आपले आठवणीत आम्हाला ठेवतील याच्यासाठी आपण हे करतोय. हे सगळ्यांनी केला पाहिजे आणि जर सगळ्यांनी हे केला तर भरपूर बदलाव जे आपल्याला अपेक्षित आहे ते आपण बदलाव आणू शकतो. और इसमें जो है अपनी जो कार्यकारिणी है उसमें आज इस प्रोग्राम के लिए जो उपस्थित हैं आपल्यामध्ये जयवर्धनजी इंगळे, तसेच माननीय गोरक्ष जगतापजी, प्रशांतजी रोकडे डॉक्टर, ज्यांनी भरपूर मेहनत घेऊन इथपर्यंत ह्या मूवमेंटला आणलेलं आहे आणि त्यांचे सगळे सहकारी त्याच्यात जे जोडलेले आहेत. तसेच डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड, श्री विजय शेंडेजी हे आणि यांचे सोबत असंख्य जे लोक आहे आणि जे मुले आहे जे आणि मुली आहे जे नौकरीमध्ये येतात आणि उनसे जो जुड़े रहते हैं. लगभग 2200 अपने बच्चे जो हैं इससे जुड़े हुए हैं. इससे ज़्यादा सक्सेस क्या होगी हमारी, मुझे ऐसा लगता है. और ये 2200 जो हैं ये इसी तरह से आगे बढ़ते रहें और इस मूवमेंट को आगे चलाते रहें. अगर इस मूवमेंट को इसी तरह से हम लोग चलाते रहेंगे तो मुझे लगता है जो शिक्षा से जो वंचित रह जाते हैं, मैंने देखा ऐसे बहुत सारे परिवार हैं जिनके पास में त्यांच्याकडे एकच खोली असतात. मग त्या खोलीमध्ये त्यांना राहायचं आहे, स्वयंपाक करायचे आहे, अभ्यास पण मुलांनी करायचे, मग जागाच नाही. हे जर आपण अल्टरनेटिव्ह त्यांना दिला की इथे एक लायब्ररी आहे, तुम्ही जा तिथे अभ्यास करा, 12 तास करा, जितकं तुम्ही करू शकता ते करा आणि तिथे गेल्यानंतर असं जे एन्व्हायरमेंट तिथे असतो त्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रुप स्टडी केली किंवा इंडिव्हिज्युअल स्टडी केली किंवा जे ऑलरेडी सक्सेस झालेले आहेत मुले तिथून, तर त्या मुलांनी यांच्याशी वार्तालाप केला, त्यांना सांगितलं की व्हॉट इज सक्सेस मंत्रा. तर सक्सेस मंत्राबद्दल त्यांना जर डिस्कशन केला त्यांच्याशी तर त्यांचे जे आहे मनोबल वाढतात. आणि काही वेळेस आपला मनोबल मी काय करू, मी करू शकतोय की नाही, मला शक्य आहेत की नाही, असे जे प्रश्न त्यांचे मनात असतात त्यांचे उत्तर त्यांना तिथे मिळतात आणि त्यांना तिथे ते उत्तर भेटतात आणि मग त्यांच्या मनोबल वाढतात. अरे ये कर सकता तो मैं भी कर सकता हूँ. ये जो भावना एक बारी जिसके मन में आ गई और उसके परिवार ने उसको सपोर्ट किया और ऐसे लोगों ने अगर उनके पीछे खड़े रहे तो उससे मुझे लगता है कि बहुत सारा बदलाव इस समाज में आ सकता है. क्योंकि आज भी बहुत सारे ऐसे लोग हैं जो शिक्षा ले ही नहीं सकते, जो एजुकेशन ले ही नहीं सकते. ये मेरे गांव में भी, हरियाणा से मैं आता हूँ, मैंने यहाँ महाराष्ट्र में लगभग 29 साल से मैं देख रहा हूँ और मैंने लगभग पूरे महाराष्ट्र में सांगली से लेके हिंगोली हो, नांदेड़ हो, धुलिया हो, सब जगह पे मैंने काम किया है और रिमोट एरियाज में जाके देखा है. आज भी लोग जो हैं शिक्षा से वंचित हैं. इन लोगों को दिशा दिखाने का काम ऐसी जो राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका है, ये अभ्यासिकाएं अगर इन्होंने अपने हाथ में इस प्रण को ले लिया तो मुझे लगता है कि इसका उत्तर ज़रूर हमको मिल सकता है. और इस दिशा में ऐसे लोगों को सपोर्ट करना हम सब लोगों का कर्तव्य है और ये प्रण हमें लेना चाहिए. जो 2200 जो लोग हैं, मुझे बड़ी खुशी हो रही थी कि जो यहाँ पे बादल हो या जो भी हैं, जो इन अभ्यासिकाओं में पढ़े आज भी उससे जुड़े हुए हैं और उनको लगता है कि मैं यहाँ से आया हूँ तो ये मेरा कर्तव्य है कि इस अभ्यासिका को या इन लोगों को वापस मैं कुछ दे सकूं. तो जो भी बच्चे यहाँ पे बैठे हुए हैं, आप डेफिनेटली अगर आप मेहनत करेंगे तो ज़रूर सक्सेसफुल होंगे, ऐसा मेरा मानना है. मेरी 6 बहनें थी. मेरे पिताजी ASI भर्ती हुए थे पुलिस फोर्स में. मेरा जन्म जो है दिल्ली में एक पुलिस कॉलोनी में हुआ था. मेरा भी कोई बहुत बड़ा ऐसा कोई बैकग्राउंड नहीं था कि एकदम से मैं सब रेड कारपेट है और मुझे सब सक्सेस मिलेगी.
मैं जो यहाँ पे पहुँचा वो अपने माँ बाप की मेहनत से, उनके मार्गदर्शन से, और जो लोग अच्छे लोग जो मिलते गए, जो मुझे लगा कि इन लोगों से मैं कुछ सीख सकता हूँ। और उसके बाद में मेहनत की, पहले 2-3 साल नौकरी करी प्राइवेट सेक्टर में, फिर गेल में, और उसके बाद में 96 में मैं आईपीएस बना। और आईपीएस बनने के बाद तब से एक बारी भी मुझे ऐसा नहीं लगा कि मैं किसी गलत डिपार्टमेंट में आ गया। यूनिफॉर्म में जब हर रोज़ डालता हूँ तो गर्व लगता है मुझे कि मैंने यूनिफॉर्म में पहन के मैं क्या कर सकता हूँ इस शहर के लिए, या मैं जहाँ पे भी हूँ। खऱ्या अर्थाने अस्तित्व शोधण्याच्या आंधळ्या वाटेत धावणारी हजारो माणसं असतात. आयुष्याच्या तप्त निखाऱ्यांवरती ती धावत असतात. त्यांना त्या माणसांच्या जगण्याला कधीही कोणताही संदर्भग्रंथ उपयोगी पडत नाही, कारण या माणसांचं आयुष्य हे समाजाला संदर्भ देण्यात निघालं असतं. असं सरांचा हा प्रेरणादायी प्रवास आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा असणार आहे. सरांचं जेवढं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करता येईल, सरांच्या कर्तृत्वाची ही किमया आहे. आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरांच्या हस्ते विशेषतः हा आमचे अहोभाग्य आहे की राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान हा तुमच्या प्रमुख हस्ते होणार आहे. आणि हा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही बाब असणार आहे. माझी सुरुवात 2014मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्यानंतर मला या क्षेत्राबद्दल MPSC क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं. माझा मित्र ऋषिकेश भुंबरकर सर, जे माझ्यासोबत अभ्यास करत होते, त्यांनी मला MPSCबद्दल सांगितलं. गावातून जेव्हा मी अमरावतीला आलो तेव्हा एका शर्ट पॅन्टवर आलो होतो. सुरुवातीला उद्देश फक्त एवढाच होता की मला फक्त काम करायचं आहे आणि कामासाठीच मी आलो आहो. घरच्या परिस्थितीवर मात करायची, त्यांना घरच्यांना पैसे द्यायचे, थोडीशी आर्थिक परिस्थिती सुधारायची. असंच करत असताना मित्रांनी सांगितलं की MPSCमधून आपण आपली काहीतरी ओळख निर्माण करू शकतो. म्हणून त्याच्यासोबत अभ्यास सुरू केला. सुरुवातीला RGPA अभ्यासिकेबद्दल काहीच माहिती नव्हतं. अमरावतीलाच एक कार्यक्रम झाला ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे. तिथं आम्ही कार्यक्रमाला गेलो असताना RGPAबद्दल आम्हाला समजलं. त्यांनी सांगितलं आम्हाला निःशुल्क अभ्यासिका आहे, तिथे तुमची पुस्तकाची, राहण्याची आणि मार्गदर्शनाची सगळी सोय होते. फक्त सोय होते या उद्देशानं मी अभ्यासिकेत यायचा निर्णय घेतला की फक्त बा मला वाचायला पुस्तकं मिळतील, मार्गदर्शन मिळेल आणि मी काहीतरी बनन. कारण की माझी तेवढी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे पुस्तकं घ्यायसाठी पण मला
म्हणजे पैसे वाचत नव्हते माझ्याकडे. फक्त पुस्तकं भेटते वाचायला या कारणासाठी मी अभ्यासिकेत एंट्री केली. पण नंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव अभ्यासिकेचे कॉर्डिनेटर माननीय गुर्दे सर, रायबोले मॅडम, सुरेंद्र मेश्राम सर, तसरे सर यांनी खरंच खूप मला मोटिवेट केलं, मला अभ्यासासाठी प्रेरित केलं. कारण की माझं असं होतं, मला दुपारनंतर कामाला जायचं होतं. 3 वाजेपर्यंत मी अभ्यास करत होतो. त्यानंतर मला कामाला जायचं होतं, कारण की मला काही पैसे घरी पण पाठवायचे. यातून मी अभ्यास चालू केला. अभ्यासिका फक्त एक नोकरी म्हणून लागावी याच्यासाठी नसून त्याच्यासाठी म्हणजे विद्यार्थी कसा घडवला पाहिजे आपण, तो कसा समाजाशी कनेक्ट झाला पाहिजे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. कारण की नागपूरला असतानाच मी सुरुवातीला माझं ग्रॅज्युएशन इथंच झालं. तेव्हा इथली परिस्थिती अशी होती की मी खूप वाईट परिस्थितीतून जात होतो. म्हणजे एकदा असं झालं होतं, मला माफ करा थोडासा वेळ घेतो मी, पण सांगणं गरजेचं आहे का अभ्यासिका काय करते म्हणून. म्हणजे ज्या मालकाकडे मी काम करत होतो त्या मालकाचा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत झगडा झाला आणि त्याच्या झगड्यामुळे मी त्याच्यासोबतच त्याच्या मागं तलवार घेऊन धावलो. म्हणजे इतकी वाईट मानसिकता माझी भरलेली होती. मी जिथं राहतो माझ्या ज्या गावात तिथं आजूबाजूला 10 ते 12 असे दारूची दुकानं आहे. तर त्या परिस्थितीतून कोणताही व्यक्ती पुढे येऊन असा अधिकारी पण मला असं वाटत नाही. पण अभ्यासिकेच्या मार्फत अभ्यासिकेनं RGPAनं माझ्या मनामध्ये असे काही बदल केला की आज मी माझ्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आणि सगळ्यांचा आदर करायला शिकलो. ती माझी गलती मला समजली की आपण जर कोणाच्या मागं तलवार घेऊन धावत असेल आपण, तर ते खरंच एक आपण किती वाईट परिस्थितीत होतो. आपल्या समाजातील खूप सारे मुलं अशाच परिस्थितीतून जात आहे की कुठतरी वाईट मार्गाने. मला आज अभिमान वाटतो, मी या परिवाराशी जुळलेलो आहो आणि यातूनच मी काहीतरी बनलो. थँक्यू RGPA, थँक्यू अभ्यासिका, थँक्यू ऑल ऑफ यू सर. तुम्ही खूप मदत केली मला. एक विद्यार्थी म्हणजे असा असतो की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की विद्यार्थी हा आयुष्यभर, एक व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी असतो. पण स्पर्धा परीक्षेमधला विद्यार्थी हा बाकी विद्यार्थ्यापेक्षा खूप वेगळा असतो. हे आपण अभ्यास करताना आपल्याला अनुभवतो की 1 वर्षभर अभ्यास करून फक्त एखाद्या एक्झाम पास करायची म्हणजे तो अभ्यास नसतो. जेव्हा मी BSc करत होते त्यानंतर मी MPSC UPSCचा म्हणजे मी पहिले UPSCचाच ट्राय दिला, 2दा ट्राय दिले मी. त्यावेळेस माझ्याजवळ मार्गदर्शन वगैरे काहीच नव्हतं. मग आमच्या आर्वीतल्या RGPAमध्ये असलेले आहोत बनसोड सर, पाचरे सर, नंदा पांडे मॅडम, ह्या सगळ्या जणांची एक टीम होती. तिथून मला कळलं की RGPA आपल्याला निःशुल्कमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, मार्गदर्शन देतात. त्यानंतर मी तिथे गेली, जॉईन केलं. त्यानंतर आमच्या तिथे शेंडे सरांनी एक मीटिंग घेतली होती. सर्वांचे इंटरव्ह्यू वगैरे घेतले, सगळ्यांचे मनोगत वगैरे घेतले. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी मला एवढं सपोर्ट केला की त्यांनी म्हणजे मी म्हटलं की सर मला इथे पुस्तकं नाही दिसत आहे, मला हे पुस्तकं पाहिजे. त्यांनी माझ्या नावावर मला पूर्ण पुस्तकं अवेलेबल करून दिले. त्यावेळेस मी 2दा ट्राय केलं. मग परिस्थिती अशी आली की दिवस जात होते, कोरोना आला. त्याच्यानंतर असं होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्याच्यानंतर माझं BEd झालं होतं, त्याच्यामुळे मी प्रायव्हेट जॉबसुद्धा सुरू केली. पण तरी मला एक चान्स दिला लायब्ररीनी, RGPAनी की ठीक आहे तुझा टाईम एवढा ॲडजस्ट नाही होत, तू जेवढा ॲडजस्ट करते तेवढा अभ्यास कर. मी केला. मी जॉब करूनसुद्धा अभ्यास करत राहिले. हार मानायची नव्हती, कारण नेहमी मला जे मार्गदर्शक आहे आमचे, जे अगोदर आमच्या अभ्यासिकेतून लागलेले आहेत, जसे रामटेके सर, भिवगडे सर, हे मार्गदर्शन करायला येत राहायचे. ते सांगत होते की प्रयत्न केला तर यशस्वी होणारच. आणि RGPAनी हीच हिंमत आम्हाला दिली आहे. तुमच्याजवळ काही नसलं तर चालते, पायात चप्पल नसली तर चालते, पण मनात हिंमत आणि एवढी तर हिंमत असायला पाहिजे की तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये अभ्यास करून तुम्ही तुमचं यश प्राप्त करू शकता. आज मी ही
मी ग्रॅज्युएट टीचर म्हणून लागली. पण परिस्थिती अशी होती की त्यावेळेस खूप कठीणची परिस्थिती आली होती माझ्यावर. माझ्या आईची तब्येत बरोबर नव्हती. मला माझी 1 महिन्यावरच एक्झाम येऊन गेली होती आणि जस्ट मी पासआउट झाल्या मला सगळ्या एक्झाम द्यायच्या होत्या. BEd झाल्यानंतर CT टेट काय असते काहीच माहिती नव्हतं, कारण तुम्हाला माहिती आहे अभ्यास होता MPSC UPSCचा तो फार वेगळा असते. पण तरी ट्राय केलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, कुठे हार मानायची नाही आहे, परिस्थिती कशीही असो. त्यावेळेसही मी बनसोड सरांशी बोलायची की सर परिस्थिती अशी आहे, अभ्यास करायचा आहे, मला लागायचंच आहे, तेही लग्ना अगोदर लागायचं आहे. कारण आपण लग्ना अगोदर अभ्यास करतो त्यानंतर कसं असते जबाबदाऱ्या येतात, सुटून जाते. खूप मुली असं असतात की त्यांचं खूप काही सुटून जाते, पण हिंमत करणाऱ्या समोर जाऊन करू शकतात. त्यानंतर मग मी सर म्हणाले की तू करत राहा, होईल. कारण कसं असते परिस्थिती जो संकटाचा काळ असतो तो काही वेळेसाठी असतो, नेहमीसाठी आपल्या आयुष्यात नसतो. जेव्हा मला असं नेहमी मार्गदर्शन मिळायचं, मी तरुणा पाटील मॅडमसोबत फोनवर बोलत राहायचे, मला शेंडे सरसुद्धा मार्गदर्शन करत राहत होते. ह्या सगळ्यांनी मला एवढं चांगलं हिंमत आणि सपोर्ट दिला. आज मी इथे आहे. तसंच मी खूप ट्राय केलं होतं. मी 3 वर्ष अगोदर जॉब केली टीचर म्हणून. त्यामध्ये मला नंतर सांगितलं सरांनी सांगितलं बनसोड सरांनी की शिक्षण विस्तार अधिकारी तू भर, तू त्याच्यासाठी इलिजिबल आहे. मी ट्राय केलं पण त्याच्यामध्ये एक एक्सपिरियन्स मागितला होता 3 वर्षाचा. आज मी इथे पुन्हा म्हणते की माझे शिक्षणामधले 3 वर्ष पूर्ण झाल्यावर मी ती पोस्ट नक्की हासिल करील आणि पुन्हा इथे एक वेळा पुन्हा तुमच्यासमोर मी उभी राहील आणि पुन्हा एकदा इथेच माझे मनोगत व्यक्त करील. माझं म्हणजे असं होतं की 2006मध्ये 10वी झाली आणि 6 ते 12च्या दरम्यान मी कंपनीमध्ये जॉब करायचो. मला असं काहीच नव्हतं माहीत की अभ्यास काय असतो कसं असतो काहीच माहीत नसतं. एक वेळा असे भाऊ भेटला, तो म्हणतो की कंपनीचा जॉब सोडा अभ्यास कर. मला काहीच माहीत नव्हतं. पण एक वेळा असं झालं होतं, सॉरी मी थोडं बोलण्यात होतो. एक वेळा असं झालं की सांस्कृतिक भवन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये प्रोग्राम होता आणि तिथे शेंडे सरांचं सिलेक्शन झालं होतं, तर तो सत्काराचा प्रोग्राम होता. ठीक आहे. आणि तेव्हा मी फर्स्ट टाईम त्या प्रोग्रामला म्हणजे प्रेझेंट होतो आणि मी पाहतो की महाराष्ट्रामध्ये एकच पोस्ट होती आणि ती शेंडे सरांनी मिळवली होती आणि त्यांचा तो सत्कार होता. मग तेव्हा मी ठरवलं होतं की यार म्हटलं मला पण नोकरीवर लागायचं आहे म्हटलं, असं माझा सत्कार झाला पाहिजे एक वेळा म्हटलं. मग मला माहीत पडलं की अभ्यासिका एक RGP नावाची अभ्यासिका आहे, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका. तिथे पुस्तकं पण मिळतात, राहायला पण मिळतात. माझी तर राहायची सोय नव्हती, काहीच नव्हती. मग मी अभ्यासिका जॉईन केली. अभ्यासिका जॉईन केल्यावर तिथं एक महान व्यक्ती मला भेटले, ते म्हणजे अनिल गोटे सर. त्यांनी एवढं मला सपोर्ट केला की हर एक बाबतीत सपोर्ट केला मला त्यांनी. ॲक्च्युली मला फक्त एक आईच आहे, बाकी कोणीच नाही आहे फॅमिलीमध्ये. तर म्हणजे सरांनी एवढा सपोर्ट केला की असं की बापाचीच जिम्मेदारी पूर्ण त्यांनी निभावली आणि मी अभ्यास करायचो. म्हणजे मी 0 होतो. मी तुम्हाला सांगतो की मी 10वीपर्यंत सवलतीने पास होत होतो. 10वी कॉफी चालून पास झालो. पुन्हा 12वीची एक्झाम होती माझीवाली. तेव्हा मला समजलं की 12वीत असं झालं की आपल्या अमरावतीमध्ये नांदेड पॅटर्न आलं होतं. मी अमरावतीचा आहे. नांदेड पॅटर्न आलं आणि नांदेड पॅटर्न असं आहे की कॉफी चालवली की तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. मग मी अभ्यास करायला लागलो तर मी 12वीत टॉपर आलो. मग माझं म्हणजे तारीफ वगैरे केली लोकांनी, पेपरामध्ये नाव वगैरे दिलं. मी म्हटलं यार अभ्यास केला तर आपली तारीफ होते म्हटलं. मग मी अभ्यास करायला लागलो आणि मला अभ्यासिका भेटून गेली. मग मी अभ्यास करायला लागलो. मला गोटे सरांनी सपोर्ट केला, खूप सपोर्ट केला. परिस्थिती थोडी हालाकीची होती तर नाईटला हॉटेलमध्ये जॉब करायचो. म्हणजे 11 ते सकाळी 7 पर्यंत जॉब करायचो. पुन्हा मग MAW झाला माझं लेबर लॉमध्ये. MAW करायचं. मग उरलेल्या वेळामध्ये अभ्यास करायचा. मग मला समजलं की आपण कॉलेज करू तर आपला अभ्यास होणार नाही. मग फुल टाईम अभ्यास करायचा. कोरोनाला सरकारने GR काढले की आता आमच्याविषयी आर्थिक सोय नसल्यामुळे आम्ही कुठली एक्झाम काढू नये. मी अजून डिप्रेशनमध्ये गेलो. सरांना सांगत होतो. सगळ्या परिस्थितीत मला जर सपोर्ट कोणी केला तर सरांनी केला, गोटे सरांनी केला. ते म्हणे आम्ही तू कर तुझ्यापासून ही अपेक्षा नाही म्हणे की तू जॉब लागलाच पाहिजे. तू नाही लागला तरी मी तुला सपोर्ट करेन म्हणे, पण तू कर म्हणे. मग मला असं वाटते की असे प्रत्येक विद्यार्थ्याला असे सर भेटले आणि तेच नाही आणि बाकी सर तसरे सर झाले, शेंडे सर झाले, प्रशांत सर झाले, असे सगळे सर जे आहे की ते खूप सपोर्ट करतात. मला एवढं माहीत आहे की तो एक वेळा अभ्यासिक जो जॉईन झाला की तो नोकरी घेतल्याशिवाय राहत नाही. फक्त इमानदारीने अभ्यास केला पाहिजे. आणि आता तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार केला, मला बोलण्यासाठी चान्स दिला. अजून मी सांगतो की इथं जो प्रोग्राम होत राहील याच्यानंतर प्रत्येक वर्षी
मी तुम्हाला सत्कारासाठी दिसेल अशी मी तुम्हाला वचन देतो. डॉक्टर प्रशांत रोकडे सर असे आहेत की शब्द देऊन आज दाखवणाऱ्या मधले नसून विश्वास देऊन साथ दाखवणाऱ्या मधले प्रशांत रोकडे सर आहेत. त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे इथे बोलण्याचं आपली जी बहुजन लोकं आहोत, आपल्या बहुजन लोकांना चळवळीचा वारसा लाभलेला आहे आणि त्यात म्हणजे RGPA जी एक निशुल्क अभ्यास चळवळ आहे, ही चळवळ फक्त तुम्हाला आर्थिक पाठबळच देत नाही तर तुम्हाला मार्गदर्शन पण करते. आणि मला अशाच प्रकारे माझ्या RGPAची सुरुवात 2021मध्ये झाली शेगाव अभ्यासिकामध्ये. आणि माननीय रोकडे सर, शेंडे सर तसेच RGPAची म्हणजे जे पूर्ण टीम आहे ती खऱ्या अर्थाने मी यांना एक फॅमिलीच म्हणेल. कारण की त्यांच्यामुळे तुम्हाला एक पाठबळ मिळते की नाही तू ठामपणे ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहो. किती काय अपयश येऊ. मी MPSCची तयारी सुरुवात केली तेव्हा कंबाईन पण निघत नव्हती. आणि तर जे अभ्यासिकेचे विद्यार्थी आहेत ते पण खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्हाला एवढं सपोर्ट करतात, तुम्हाला सांगतात की कशा प्रकारे अभ्यास करायचा, काय करायचं. तुम्हाला मला मेन्सला बुक्स नव्हते, तर मला जे कमिटी मेंबर्स होते त्यांनी म्हटलं की तू फक्त अभ्यास कर, कशाची काळजी करू नको, मी तुला म्हणजे सगळं बुक्स वगैरे अवेलेबल करून देईल. तर RGPAबद्दल एक सौख्य, एक जिव्हाळा आहे. आणि मला वाटते की हे जे संबंध आहेत ते आयुष्यभर असेच राहतील. आणि मला माझे संबंध आयुष्य RGPAशी असंच जुळून राहायचं आहे. आणि नवीन नवीन विद्यार्थी जे घडतील त्यांना पण सुद्धा असंच त्यांच्यासोबत मला त्यांना मदत करायची आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. आणि खरंच पुढच्या वर्षी इथे याच्यापेक्षा मोठी पद घेऊन मोठं हे करून तुम्हा सर्वांना खरंच मी परत भेटायला येईल. आणि तुम्ही सर्वांनी मला एवढं शांतने ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. RGPAच्या प्रवासासोबत मी जोडलो आणि हा प्रवास एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होऊन गेलेला आहे. RGPA 12 वर्षाच्या प्रवासानंतर, आज खडतर प्रवासानंतर आज इथे पोचलेला आहे. 1-2 अभ्यासिकेपासून आज आपला ऑल महाराष्ट्र प्रेझेन्स आहे. 68 RGPA अभ्यासिका झालेल्या आहेत. आणि हाच प्रेझेन्स आपल्याला हळूहळू करून ऑल इंडिया प्रेझेन्सपर्यंत पण घेऊन जायचं आहे. रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते पण करणार आहोत आणि ते खूप लवकर करणार आहोत. आज आपली मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं करत आहे आणि आपली RGPAचं जे चळवळ सुरू झालेली आहे ही जस्ट स्टार्ट आहे. इथून आता याला गती मिळत जाणार आहे आणि ही गती पुढे एक सुपरफास्ट ट्रेनचं स्वरूप घेणार आहे. सो आता आज या वर्षाला आपले कितीचं 167 सिलेक्शन झाले. पुढच्या वर्षाला आय एम होपफुल की हे 200-250 पेक्षा वर जाणार आहेत. पण हे इझी नाही आहे, हे सोपं नाही आहे. याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. काही आपल्याला आरामात विदाऊट मेहनत केल्या भेटत नाही. आपल्याला मेहनत ही करावीच लागते. आणि तुम्ही बघताय मंचावर जे लोक बसलेले आहेत हे पण असेच बसलेले नाही आहेत, खूप मेहनत करून वर आलेले आहेत. तर मेहनत ही करावीच लागणार आहे. आज आपले जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत यांना इथे थांबायचं नाही. हा यांचा लाईफचा गोल नसला पाहिजे, हा लाईफचा स्टार्ट असला पाहिजे की वन स्टेप आपण एक स्टेप अचीव केलेला आहे आणि या स्टेपपासून आपल्याला पुढे जायचं आहे. या ध्येयासोबत आपल्याला पुढे पण अभ्यास सुरूच ठेवायचा आहे. आपण एक आपले विद्यार्थी मित्र यांनी म्हटलं की हलाखीची परिस्थिती होती माझी आणि मी त्याच्यामधून बाहेर आलो. मला एक सांगा, आपल्यामधून कोण असं आहे ज्याची हलाखीची परिस्थिती नव्हती? आपण सगळेच हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर आल्यावर आणि आपला समाज हा स्ट्रगल करून पुढे येणारा असा समाज आहे. तर आपल्याला हे काही नवीन नाही आहे. आपल्याला आता एक पिढी आपली स्ट्रगल करून वर आलेली आहे आणि या पिढीला अजून दुसऱ्या पिढीला वर घेऊन जायचं आहे. असे फील्ड्स जे आपण पहिले कधी विचार करू शकत नव्हतो त्या फील्ड्समध्ये आज आपलं प्रेझेन्स आहे, आज आपली नेटवर्किंग आहे. आज आपले लोक नॉट ओन्ली इन इंडिया, भारतातच नव्हे तर जगभरामध्ये पसरलेले आहेत. आपल्या स्कॉलरशिप्स आहेत, आपली प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, आपली ओव्हरसीज स्कॉलरशिप्स आहेत. तर आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज कमी नाही आहे. पण काय होतं आहे,
अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेण्यासाठी आपण तेवढे सज्ज नाही आहोत, आपण तेवढी मेहनत करत नाही आहोत. एक एक्झाम्पल सांगतो, तर ONGCची दरवर्षाला 2000 स्कॉलरशिप्स निघतात. आता त्याची लास्ट डेट होण्यात आलेली आहे. ओनली 1000 स्कॉलरशिप्स हॅव गॉन. 1000 स्कॉलरशिप वेस्ट होणार आहेत. तर आपले मुलं गरज असतानाही अशा गोष्टींसाठी पुढे येत नाही आहेत. तर आपल्याला हे एकतर नॉलेजचा अभाव असू शकतो, म्हणून नेटवर्किंग जरुरी आहे. आपण एक दुसऱ्यासोबत बोललं पाहिजे, आपले विचार एक दुसऱ्यासोबत शेअर केले पाहिजेत, तेव्हाच हे आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला असं वाटतं की आपली परिस्थिती आपल्याला मागे ढकलते, आपली परिस्थिती आपल्याला मागे घेऊन जाते. आपल्याला एक खूप मोठं इन्स्पिरेशन सिंघल साहेबांच्या भाषणातून मिळालेलं आहे की परिस्थितीवर मात करण्यात काही मोठी गोष्ट नाही आहे, फक्त आपली चिकाटी पाहिजे, आपली जिद्द पाहिजे. एक इक्बाल म्हणून एक प्रसिद्ध कवी आहे, त्याचं एक शेर आहे. तो म्हणतो, खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, तकदीर म्हणजे भाग्य, हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. याचा अर्थ काय झाला की आपलं कर्तृत्व एवढं चांगलं असलं पाहिजे की आपलं भाग्य, आपलं कर्तृत्व डिसाईड करेल, तिसरा माणूस डिसाईड करणार नाही. तर आपल्याला तेवढी मेहनत आपल्याला करायची आहे. आपण जी मेहनत करतोय ते एक गोल सोबत निगडीत असली पाहिजे. 3 इडियट्स आपण सगळ्यांनी मूवी पाहिलेला आहे. आमिर खानचा डायलॉग लक्षात असेल तुमच्या. काय म्हणतो आमिर खान त्याच्यामध्ये की यू चेस एक्सिलन्स, परस्यू एक्सिलन्स, एक्सिलन्सच्या मागे धावा. सक्सेस हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे, सक्सेस विल फॉलो. तर तुम्ही एकदा एक्सिलन्सच्या मागे लागलात तर तुम्हाला ऑटोमॅटिक सक्सेस मिळणार. तर ज्या मुलांना आता सक्सेस मिळालेलं आहे त्याच्यावर थांबायचं नाही आहे, त्याला पुढे घेऊन आपल्याला अजून मोठं पद हे करायचं आहे. आज जे मंचावर बसलेले लोक आहेत, उद्या तिथून बसलेले काही लोक मंचावर काही वर्षांनी इथे बसले पाहिजेत, ही जिद्द आपल्याला करायची आहे. माझे 2 शब्द रोकडे सरांबद्दल बोलल्याशिवाय ते संपणार नाहीत. ही पूर्ण चळवळ ही इज ब्रेन चाइल्ड. एक माणूस जेव्हा विचार करतो की मला काहीतरी करायचं आहे समाजासाठी, मला माझ्या लोकांना पुढे आणायचं आहे, आणि जेव्हा तो मनावर घेतो ही गोष्ट, तर काहीच इम्पॉसिबल नाही आहे. तो जमीन आसमान एक करून टाकतो. आणि ही चळवळीला त्यांनी हे स्वरूप दिलेलं आहे. त्यांची नितांत मेहनत याच्या मागे आहेत, कष्ट याच्या मागे लागलेलं आहे. त्यांनी खून पसीना जे म्हणतात ते एक करून या चळवळीला पुढं आणलेलं आहे. तर प्रशांत भाई, आप आगे बढ़ो, RJP परिवार आपके साथ है. ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्याच्या मनगटात बळ आहे, जे सिंहासारखे निर्भय आहेत, ज्यांचा बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास आहे, ज्यांचं देशावर प्रेम आहे आणि आईवडिलाविषयी अपार श्रद्धा आहे, आणि ज्याचं ध्येय उत्तुंग आहे, अशा तमाम माझ्या विद्यार्थ्यांना मला सलाम करावासा वाटतो. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. विद्यार्थी बोलता बोलता मग अशी बोलून गेला, आमचा अमित बोलला, आकाश बोलला, प्रज्ञा बोलली. सगळ्यांच्या परिस्थिती सारख्याच आहेत. आम्ही जे काही आलो, का मी सुद्धा जे काही आलो, आकाशने आणि अमितने सांगितलं, मी पण 10वीपर्यंत कॉप्याच करत होतो. आणि कधी म्हणजे 8व्या वर्गापर्यंत कधीही ग्रेस मार्क मिळाल्याशिवाय पास झालो नाही. नंतर पुढे अभ्यासाचं महत्त्व कळलं आणि ज्यानंतर भरारी घेतली 10वीपासून, त्यानंतर कधी मागे वळून बघितलं नाही. कधी स्वतःवरचा विश्वास डगमळू देऊ नका. मगाशी सिंगल साहेब सांगून गेले, मी सुद्धा ज्या वेळेला इंजिनियर झाल्यानंतर परिस्थिती एकदम हालाकीची होती. नंतर कुठे सेंट्रल गव्हर्नमेंटला लागलो, सोडून आलो, प्रायव्हेट जॉब केला, परत MPSCच्या मागे लागलो, आणि त्यावेळेला माझं लग्न पण झालेलं होतं. आणि या परिस्थितीमध्ये त्यावेळेला MPSC करत होतो मी. त्यावेळेला MPSCची परिस्थिती फार वाईट होती. म्हणजे मी बागे एका कार्यक्रमात सांगितलं, पोरांना काही कल्पना असेल त्या ज्ञानेश्वर सभागृहामध्ये. पण त्यानंतरची परिस्थिती जी MPSCची बदललेली आहे, ती आजची परिस्थिती एकदम वेगळी आहे. तुमच्या मनगटात जर समजा बळ असेल आणि तुमच्यावर जर आत्मविश्वास असेल की मी करू शकतो, तर तुम्ही नक्कीच करू शकता.
आणि त्यासाठी कोणाच्या वसिल्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही करत असताना एकच लक्षात ठेवायचं, तुमची परिस्थिती कोणी बदलू शकणार नाही. तुमची परिस्थिती तुम्हीच बदलू शकता. माझ्या घरची परिस्थिती अशी आहे, मला पाठबळ नाही, तर या पाठबळासाठी आमची RGP तुमच्या पाठीशी उभी आहे. कोणाला जर असं वाटत असेल, मग अशी प्रज्ञा पण सांगितली, पुस्तकाबद्दल बोलून गेली. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, पुस्तकं असो किंवा अजून कुठल्या अडचणी असो, तुम्ही आमच्याशी डायरेक्टली बोला. आमची टीम तुम्हाला सहकार्य करेलच. पुस्तके किंवा अभ्यासिका ही एक तुम्हाला तुमच्या मागे भक्कमपणे उभी आहे. याच्यासाठी तुमचा विश्वास तुम्ही डळमळू देऊ नका. याच्यासाठी तुम्ही खचून जाऊ नका. परिस्थिती बदलतेच, आज बदलणार नाही तर उद्या बदलेल, पण त्याच्यासाठी तुमच्या कर्मावर किंवा आपण बऱ्याच वेळा म्हणतो नशिबावर दोष देऊ नका. मग अशी अमित म्हटला, एवढे वर्ष मी अभ्यास केले, त्यावेळेचा सुरुवातीचा विद्यार्थी होता, आकाश होता. या सगळ्यांनी जे काही परिस्थिती अनुभवलेली आहे, या परिस्थितीत तुम्ही जे काही आज मात मिळवलेली आहे आणि तुम्ही काही तुमचं प्रतिबिंब समाजामध्ये उमटवलेलं आहे, असं सगळ्या विद्यार्थ्यांनी उमटवायला पाहिजे आणि सगळे विद्यार्थी उमटवतील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. कुठेही अभ्यासिका ओपन होते त्यावेळेला मी बऱ्याच वेळा मुलांना सांगतो की बऱ्याच वेळा मग अशी बोलता बोलला एकच पोस्ट होती, सरांनी मिळवली आणि तिथून त्याला प्रेरणा मिळाली. तर मी आतापर्यंत 4 वेळा MPSC क्रॅक केली आणि प्रत्येक वेळेला असंच होत गेलं की एक किंवा दोन पोस्ट राहायच्या आणि मी एकच विश्वास ठेवायचा की मीच त्याचा दावेदार आहे. इतका तुटून पडायचा त्याच्यावर की बस आपल्याशिवाय कोणी दुसरा दावेदार असलाच नाही पाहिजे, आपणच दावेदार आहेत त्याचे. आणि तसंच होत गेलं प्रत्येक वेळेला. तर हा विश्वास जर तुमच्या मनात असला तर मीच दावेदार आहो, तरच हे तुम्ही करू शकता. आता अनायसे सगळ्यांना सुवर्ण संधी मिळालेली आहे. हे इलेक्शनचं वर्ष आहे. प्रत्येक डिपार्टमेंटच्या भरपूर पोस्ट निघालेल्या आहे. माझ्याही डिपार्टमेंटच्या आता काही विद्यार्थी मला फोन करतात, अभ्यास करतात. टाउन प्लॅनिंग असिस्टंट म्हणून एक्झाम आता 25 नोव्हेंबरला आहे आणि आत्ता कालच एक मोठी ॲड आमच्या डिपार्टमेंटची निघाली, असिस्टंट टाउन प्लॅनर. आपल्या RGPमधून 2 विद्यार्थी, एक शुभम आणि मागच्या वेळेला गवई मुलगी सोनाली, या दोन्ही एकदम बिलकुल टॉपनी पास झालेले पोरं आहेत आपल्या इकडे. यावेळेलासुद्धा मी त्या जेवढे काही सिव्हिल इंजिनियर्स पोरं असतील किंवा त्या परीक्षेसाठी तयारी करत असतील, त्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दोन्ही क्षेत्र एकदम वेगळे आहे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला जनरल जे अभ्यास करतात ते अभ्यास करून चालत नाही. याचा एक प्लॅनिंगचा एक वेगळाच फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही अभ्यास केला की तुम्ही नक्कीच त्याच्यात विजयी होता किंवा तुम्ही त्यात तुमचा शिक्कामोर्तब करता. काही फारसं कठीण नाही. 2-3 महिने एकसारखं तुटून अभ्यास करायचा. इतरही डिपार्टमेंटच्या आता 1200-1300 जवळपास जागा निघाल्या, MPSCला सुद्धा जागा निघाल्या आहे आणि अजून या 2 दिवसामध्ये म्हणजे आचारसंहिता लागेपर्यंत, परवा दिवशी कदाचित 14 तारखेला किंवा 15 तारखेला आचारसंहिता लागेल, तोपर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटच्या ॲड अशा दाराशी येऊन ठेपलेल्या आहे. तर त्या निघणार आहे. तुम्ही तुमच्यावरचा विश्वास ठेवा. याच्यानंतर किमान 2 वर्ष तरी कुठल्याच ॲड येणार नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सोडल्या तर स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठल्याही ॲड येणार नाही. त्याच्यामुळे आता जे विद्यार्थी आहे त्यांनी एकच लक्षात ठेवायचं, जी एक पोस्ट आहे ती माझीच आहे, मीच त्याचा दावेदार आहे आणि मी त्यात विजयी होणार म्हणजे होणार. हा तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कुठेही खचून जाऊ नका. खचून जाताना मला नेहमी एक असं वाटते, आम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. डिपार्टमेंटला लागल्यानंतर सुद्धा आम्हाला अनुभवावं लागतात. मी आत्ता ज्या नागपूर शहरामध्ये आलेलो आहे, जॉईंट डायरेक्टर म्हणून आलेलो आहे, इथपर्यंत सुद्धा आमचा प्रवास फार खडतर होता. आता अजूनही डिपार्टमेंटमध्ये खडतर प्रवास असतोच. मी तर डिपार्टमेंटच्या अतिउच्च पोस्ट जी डायरेक्टर पोस्ट आहे त्या पोस्टच्या मागच्या वेळेला माझा 5 वर्ष एवढा मोठा संघर्ष सुरू होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कोर्टाच्या ह्या गोष्टी काही आडव्या आल्या, काही शत्रू पाठबळ आलं, पण मी माझा विश्वासावर एकदम अटळ होतो. मी नागपूरला आलो आणि याच्यानंतर ज्या वेळेला पुढे जाण्याच्या संधी येतात त्यावेळेला माणसांनी कधीच आपला विश्वास डगमगायचा नाही, हा माझा तुम्हाला सांगणं आहे. हे करत असताना मला नेहमी जे हारलेले विद्यार्थी आहेत त्यांना नेहमी एक हारले म्हणण्यापेक्षा जे थोडे 1-2 परीक्षा झाले की त्यांचा आत्मविश्वास डगमळतो, त्यांना असं मला नेहमी असं वाटतं किंवा किंबहुना मी हे जे काही तुम्हाला सांगतो आहे, ज्यावेळेला मी फॉरेन ट्रेनिंगला गेलो होतो, जपान ट्रेनिंगला गेलो होतो, त्यावेळेला मी तिथल्या प्लॅनिंग म्हणजे एज्युकेशन प्लॅनिंगवरचा त्यांचा बघत होतो की कसं करतात. त्यावेळेला मला हे जाणवलं की त्यांच्या वेळेच्या त्यांच्या मनामध्ये एक देशप्रेम आणि स्वतःविषयीचा आत्मविश्वास एवढा जबरदस्त असतो की ते त्या परिस्थितीतून मात करून जातात. म्हणून आज आपण जपानी लोकांना सलाम करतो की ते प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. तसंच आपल्या RGPचे विद्यार्थी पुढे राहतील, हा सुद्धा मला एक आत्मविश्वास आहे. फक्त तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. तुमच्या विश्वासाला आम्ही पाठबळ देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत. तुम्हाला जाता फक्त एकच सांगेल की जे मनाने थोडे खचतात विद्यार्थी, त्यांना असं वाटतं की आता काहीच नाही, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले मी अभ्यास करतो आहे, आता जमणार नाही, सोडून द्यायला पाहिजे.
कधीच गिवअप करू नका. मगाशी सरांनी सांगितलं तुम्हाला सिंगल सरांनी गिवअप करू नका. त्यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आयरन मॅन कॉम्पिटिशन झालं किंवा सायकलिंग झालं किंवा हेल्थ झालं. विद्यार्थी आपण अभ्यास करत असताना आपल्या हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या फिजिकल फिटनेसवर लक्ष द्यायला पाहिजे. ते वयाच्या 50व्या वर्षी आयरन मॅन कॉम्पिटिशन करू शकतात. मी सुद्धा वयाच्या 50 नाही, आता 56 झाले मला. 56 वर्षी मी 100 किलोमीटर, मी आणि माझी बायको दोघेजण आम्ही 100 किलोमीटर सायकलिंग करतो. संडे दिवशी वॉकिंग 25 किलोमीटर वॉकिंग करतो. गड किल्ले मी करोनाच्या काळाच्या जस्ट पहिले पुण्यामध्ये जेवढे शिवाजी महाराजांचे चांगले चांगले गड असतात, जेवढे टेरिफिक गड असतील महाराष्ट्रातले, हे गड किल्ले आम्ही प्रत्येक रविवारी शनिवारी जाऊन 52 गड किल्ले मी सर केलेले आहे, मी आणि माझ्या बायकोनी. तर तुम्ही तुमचा फिटनेससुद्धा अभ्यास करत असताना तुमचं जर माइंड साऊंड असलं तर तुम्ही अभ्यास करू शकता. ते सरांनी सांगितलं, मी तुम्हाला ते सांगतो. मग त्याच्यासोबत तुमचा फिटनेससुद्धा लक्ष तुम्ही द्या. आणि अपयश यश हे नेहमी येत असते. तर हे करत असताना एक अजून लक्षात ठेवायचं, क्या हार में क्या जीत में, क्या हार में क्या जीत में किंचित भयभीत नहीं मैं. कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही. वरदान नहीं मांगूंगा. आपण बऱ्याच वेळा मागतो मला यशस्वी करू दे, कोणाकडे जाऊन वरदान मागतो. वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर भी हार नहीं मानूंगा. तर हार मानू नका. तुमचं यश तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नक्कीच पुढे जाल. आज हा सोहळा बघून खूप बरं वाटलं की आपल्यापैकी ऑलमोस्ट सर्वच की जे खेड्यापाड्यातून येत असतात, मार्गदर्शनाचा अभाव असतो, सामग्रीचा अभाव असतो, पुस्तकांचा अभाव असतो, अभ्यासिकेचा अभाव असतो, आणि ती भर प्रशांत रोकडे आणि त्यांची टीम करते हे पाहून मला खूप बरं वाटलं. आणि त्यांच्यासाठी सगळ्यांनी एक मोठ्या टाळ्या वाजवत असं माझं विनंती आहे. प्रशांत रोकडेंचं जे काम चालू आहे ते मी ऐकून होतो, त्याची ख्याती ऐकून होतो. पहिल्यांदा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. गायकवाड साहेब तर आमचे म्हणजे मित्र आहेत, ते नेहमीच भेटत असतो आम्ही इथं नागपूरमध्ये. पण हा जो उपक्रम आहे इतका स्तुत्य आहे की आपण म्हणजे त्याच्यापासून इतक्या पिढ्या घडवू शकतो. 2 शब्द बोलायला सांगितलं, मी दोनच मिनटं बोलणार आहे. फक्त शेंडे साहेब म्हणले की जे एक शब्द सांगितला ना तुटून पडायचं, बस हा आहे ना, हे फक्त इथून घेऊन गेले ना तर प्रत्येकाचा जॉबचा किंवा आयुष्याचा प्रश्न सुटून जातो. कुठलाही प्रॉब्लेम आला की त्यांनी भयभीत व्हायचं नाही. परिस्थिती सगळ्यांचीच खराब असते, अगदी मोठ्यापासून छोट्यापर्यंत सगळ्यांना प्रॉब्लेम असतात. आपण त्यासाठी हिरिहिरीने आणि मोठ्या जिद्दीनं सामना केला पाहिजे. जेव्हा आपण तयारी करतो त्यावेळी आपल्याला आत्मविश्वासाचा अभाव असतो, आणि तो आत्मविश्वास ही अभ्यासिका तुम्हा सगळ्यांना देते. यापुढे भरभरून अभ्यासिकेतून खूप सारे विद्यार्थी बाहेर जावोत आणि ती महाराष्ट्राच्या बाहेर जावो आणि तिचा खूप विकास हो, एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. धन्यवाद. जे सगळे विद्यार्थी आहे, जे सिलेक्ट झाले आहे, जे सिलेक्ट होणार आहे, त्या सगळ्यांसाठी ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ही चळवळ सामाजिक संचित निर्माण करणारी आहे. तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये जॉब लागावा याच्यासाठी ही नोकरी नाही, ही चळवळ नाही आहे. नोकरी तर तुम्हाला लागणारच आहे. कोणाला आधी लागेल, कोणाला नंतर लागेल. जो प्रयत्न करेल त्याला नोकरी लागणार आहे. परंतु नोकरीच्या पलीकडे माझा समाज आणि माझ्या समाजासाठी माझं योगदान, या सगळ्या गोष्टींसाठी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आणि त्याचे सगळे समन्वयक जे तुमच्यासाठी दिवस रात्र कष्ट करतात. आता काल रात्री, परवाच्या रात्री पण मला वाटते मी रोहित आणि त्याची पूर्ण टीम, तेजेंद्र भाऊ यांना कुठल्या GST ऑफिसच्या स्क्वेअरमध्ये भेटलो आणि तिथे काही बदल सुचवले, चर्चा केली. त्यानंतर काल रात्री पण पाहिलं, आत्ता मॅडम सांगत होते हे सगळे फुलं, जया चव्हाण मॅडम त्यांनी हे सगळं रात्रभर हे सगळं केलं. हे सगळं करणं जे असते ना, समन्वयक, कोऑर्डिनेटर्स हे जे सगळे करतात. गोटे सरांनी येता येता सांगितलं की आज आमची गाडी थोडीशी लेट झाली आणि मग उशीर झाला आम्हाला. बनसोड सरांनीच प्रास्ताविक सांगितलं. पाटील सरांनी छान इथं सगळ्या हॉलला
धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. हे जे सगळे पिलर्स आहे, हे सगळे आधारस्तंभ आहे, यांचं येणं, आयोजनामध्ये सहभागी होणं, कार्यक्रमामध्ये एखादी गोष्ट देणं, हे कशासाठी असते? हे आयोजन यशस्वी व्हावं याच्यासाठी नाही आहे, माझा कार्यक्रम खूप चांगला व्हावा याच्यासाठी नाही आहे, तर त्याच्या पलीकडे हा जो समाज निर्माण करण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेतले विद्यार्थी जे काम करत आहे, त्या विद्यार्थ्यांना ती प्रेरणा मिळावी, ती ऊर्जा मिळावी की आम्ही ज्या आयोजनामध्ये गेलो होतो ते आयोजन खऱ्या अर्थानं समाजाचा विश्वास म्हणून काम करू शकते. आणि त्यासाठी तुम्ही सगळे मिळून, सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या चळवळीमध्ये काम करत आहोत, ज्या आयोजनामध्ये आपण काम करत आहोत, तिथे आपला सहभाग हा जर केवळ सहभागापुरता असेल तर सहभाग देऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर गेल्या 70 वर्षामध्ये आंबेडकरी समाजाच्या ज्या काही चळवळी, ज्या काही ॲक्टिव्हिटी उभ्या राहिलेल्या आहे, त्यांच्या किमान आकलन क्षमतेच्या अनुषंगानं त्यांनी समाजामध्ये आपलं देणं लावलेलं आहे, दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी का दिलं पाहिजे? तुम्ही सगळ्यांनी समाजासाठी आपला वेळ, बुद्धी आणि शक्य झालं तर पैसा, हे सगळं का दिलं पाहिजे याची जाणीव पहिल्यांदा आपल्यामध्ये झाली पाहिजे. आपल्याला अनेकांना असं वाटते की खूप लोकांना असं वाटते की साधारणतः 14 एप्रिलला किंवा दसऱ्याच्या वेळेस किंवा 6 डिसेंबरला किंवा बुद्ध जयंतीला आम्ही वर्गणी देतो, एखादा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थिती लावतो, म्हणजे आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडतो. तुम्ही विचार करा की ही सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची जर तुमची मानसिकता असेल तर हीच मानसिकता गेल्या 70 वर्षापासून आहे. आणि 70 वर्षापासून आपला जो समाज आहे त्या समाजाची सोशल आयडेंटिटी काय आहे, इकॉनॉमिक आयडेंटिटी काय आहे, तर समाजातले फक्त 13% लोक हे आर्थिक संपन्न आहे, 87% लोक हे अजूनही उपेक्षित आहे. 13% ते लोक आहे ज्यांना शासकीय नोकरी मिळालेली आहे. 87% ते लोक आहे ज्यांच्यासाठी या 13%नी रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व केलं होतं. या 87%चं प्रतिनिधित्व ज्या 13%नी केलं होतं, त्या 13%नी किती योगदान दिलं त्या प्रमाणात या 87%चं एलिव्हेशन झालेलं आहे, विकास झालेला आहे. ते करताना तुम्ही एका क्षणासाठी हा विचार करा की आज तुमचं जे काही बायोलॉजिकल जीवन आहे, जे जैविक आयुष्य आहे, त्या जैविक आयुष्यामध्ये जे तुमचं सामाजिक अस्तित्व आहे, या दोन्ही मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करा. आणि तो विचार करताना एक विचार डोक्यामध्ये आणा की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भूतलावर जन्म घेतला नसता तर मी कुठे असतो? काही सापडलं का उत्तर तुम्हाला? सापडलं का? जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे नसते, त्यांचा जन्म झाला नसता, त्यांनी त्या समाजाला ते योगदान दिलं नसतं, तर आम्ही आज या हॉलमध्ये नसतो, मी स्टेजवर नसतो, मी सूट घालून नसतो, सिद्धार्थ भाऊ असू द्या, शुद्धोधन असू द्या, सगळे लोक इथे नसते, तर आपण कुठे असतो? जिथे माणूस म्हणून आपली गणना नाही अशा समूहामध्ये आपण असतो. मग तिथून जो प्रवास सुरू झाला त्यांनी तिथपर्यंत केला, त्यांनी केल्यानंतरच्या पुढची जी जबाबदारी आहे ती आपली होती, आपली आहे, होती म्हणण्यापेक्षा आपली आहे. आणि ही जबाबदारी पार पाडण्याची जी जाणीव आहे ती राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आपल्या सर्वांमध्ये निर्माण करत आहे, समाजामध्ये एक आश्वासकता निर्माण करत आहे. जोही तरुण विद्यार्थी इथं संसाधन रहित असेल, ज्या तरुण विद्यार्थ्याला असं वाटत असेल की माझ्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे आणि मला प्रयत्न करताना मला जर काही अडचण येत असेल तर ती अडचण दूर करण्याचं काम ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका संस्था म्हणून निश्चितच करणार आहे. परंतु अभ्यास करताना सर्व विद्यार्थ्यांना, आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतो, जे विद्यार्थी अभ्यास करतात त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वात पहिल्यांदा विचार केला पाहिजे की मी अभ्यास कशासाठी करतो. या प्रश्नाचं उत्तर शोधावं 5-6 तास, 5-6 दिवस. आणि हा अभ्यास
नोकरीच्या पलीकडे जेव्हा त्याचं उत्तर सापडेल ना, तेव्हा तुमच्या प्रयत्नांना अधिक बळ प्राप्त होईल. आपण अनेकदा केवळ एखादी परीक्षा डोळ्यासमोर ठेवतो आणि मग त्या अनुषंगानं प्रयत्न करतो. मला तुम्हाला सांगावं वाटते की अभ्यास हा इतका मोठा असला पाहिजे, इतका जास्त असला पाहिजे की त्या अभ्यासानं पहिल्यांदा तुम्हाला चांगला वाटला पाहिजे, तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. बघा, प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेच्या बाबतीमध्ये न्यूरोसायन्सने नुकताच एक अभ्यास केला होता काही वर्षांपूर्वी. त्यामध्ये सिद्ध झालं आहे की एखाद्या विषयामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला असं ठरलं आपण की मला या विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, तर किमान 5,000 तास सामान्य बुद्धीच्या माणसानं जर 5,000 तास प्रामाणिकपणे दिले तर तो त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करू शकतो. या 5,000 तासाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर असं लक्षात येईल की किमान 2 ते 3 वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला तर असं कुठलंही क्षेत्र नाही आहे, असा कुठलाही विषय नाही आहे. तुम्ही गिटार वाजनापासून तर विज्ञानापासून तर साहित्यापासून तर शास्त्रापर्यंत तुम्ही प्रावीण्य प्राप्त करू शकता. परंतु सर्वात मोठ्या ज्या मर्यादा आहे आपल्या यशस्वीतेमधल्या, कुठल्याही परीक्षेच्या यशस्वीतेमधली सर्वात मोठी मर्यादा काय आहे माहिती आहे का? तुम्ही किती वर्षापासून अभ्यास करताय? 2-3 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहे इथे? मी भाषण तर ठीक देतो, मग तुम्ही झोपल्यासारखे काय? हा, आवाज द्या व्यवस्थित. 1-2 वर्षापासून अभ्यास करणारे मुलं किती आहे? हात नका वर करू, तोंडाने सांगा, मला हात नाही दिसत आहे इथं. किती आहे? भरपूर आहे? होतो म्हणा. बर, तर तुमच्या यशस्वीतेमधली सर्वात मोठी अडचण काय आहे? तुम्ही जो अभ्यास करता आणि जो सक्सेस मिळवता याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण काय आहे? काय आहे? तुम्हाला ज्या रस्त्यावर चालायचं आहे त्या रस्त्यावरच्या अडचणीच तुम्हाला माहित नाही आहे तर तुम्ही काय डोळे बंद करून चालणार आहे का? हा, सांगा, चूकच सांगाल ना. कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराच्या 2च संभावना आहे, चूक किंवा बरोबर. आणि जो व्यक्ती, बघा, प्रयत्न महत्वाचे आहे, परिणाम महत्वाचे नाहीये. तुम्ही प्रयत्न करता याला महत्व असते. ती जगातली सर्वात मोठी स्पोर्ट्स कॉम्पिटिशन कोणती आहे? ऑलिम्पिक. ऑलिम्पिकचा मोटो काय आहे माहिती आहे? टू विन नाही आहे, टू पार्टिसिपेट आहे. सहभागी व्हा. तुम्ही सहभागी होण्यासाठी तर प्रयत्न करा.